माणूस एकसंध झाला समाजामुळे, समाज शिस्तबद्ध झाला आदर्श शासन व्यवस्थेमुळे, आणि शासन व्यवस्था नियंत्रणात होऊ शकते ती विचारधारा म्हणजेच राजकारण किंवा राजनीतीमुळे. आज कितीही बदनाम वाटत असले तरी आदर्श शासन निर्मितीसाठी राजकारण आणि राजनीती अत्यंत महत्त्वाचे आहे. हजारो वर्ष जगाच्या पाठीवर असे राजनैतिक विचार मांडणारे व्यक्ती आणि त्यांचे सिद्धांत यांचा परिचय करून देणारी साहित्य उत्सवची विशेष शृंखला ऐकणार आहोत निखिल देशमुख यांच्यासोबत. राजधर्म. नमस्कार. साहित्य उत्सव राजधर्म या आपल्या विशेष सत्रामध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. आपण कंटिन्युएशन करतोय कार्ल मार्क्स यांच्यावरील दुसरा भाग, ज्यामध्ये आपण आज समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत डायलेक्टिकल मटेरियलिझम, हिस्टॉरिकल मटेरियलिझम याबाबत. तर सर्वप्रथम डायलेक्टिकल मटेरियलिझम. डायलेक्टिक मेथड जी हेगल यांनी वापरली होती, द्वंद्व आपण ज्याला म्हणतो, डायलेक्टिकल म्हणजेच द्वंद्व. तर हेगल यांची जी आयडिया होती राज्य कसं निर्माण झालं याबाबतची, फरक फक्त एवढाच आहे की हेगल यांचं मत हे होतं की आयडिया फर्स्ट, मॅटर नेक्स्ट, आणि कार्ल मार्क्स यांचं मत आहे की मॅटर फर्स्ट, आयडिया नेक्स्ट. तर मॅटर म्हणजेच पदार्थ. तर हेगल यांनी जे सांगितलं होतं की दोन गोष्टींमध्ये संघर्ष होतो आणि तिसरी गोष्ट निर्माण होते. हा संघर्ष म्हणजेच याला कॉन्फ्लिक्ट हा संघर्ष नाही आहे, तर स्ट्रगल हा संघर्ष इथे घेतलेला आहे. हा संघर्ष म्हणजे कॉन्फ्लिक्ट जर घेतलं तर ते एक युद्ध टाईप झालं, म्हणजे हा वेगळ्या प्रकारचा संघर्ष झाला, एक वेगळ्या लेवलवरचा, वेगळ्या स्तरावरचा संघर्ष झाला. आणि स्ट्रगल म्हणजे जो आपण एक असं समजूया की द्विधा मनस्थिती ज्यावेळी आपली होते, दोन गोष्टी एकाच वेळी मनात चालू असतात की हे करावं की ते करावं, हे करावं की ते करावं, या दोन गोष्टींमधला संघर्ष म्हणजेच स्ट्रगल. हा कॉन्फ्लिक्ट नाही आहे, हा स्ट्रगल आहे. तर हाच अशाच प्रकारे जो क्लास स्ट्रगल कार्ल मार्क्स यांनी सांगितलेला आहे, जो की आपणा सर्वांना माहितीच आहे, महत्त्वाचा आहे, परंतु ते सर्व समजून घेण्याकरिता सुरुवातीला याला आपण कार्ल मार्क्स यांची फिलॉसॉफी म्हणून संबोधूया. हे समजून घेणं महत्त्वाचं आहे. कार्ल मार्क्स पूर्णतः समजून घेण्याकरिता होऊ शकते की हे थोडं एवढं इंटरेस्टिंग वाटणार नाही, परंतु फार महत्त्वाचं हे आहे. तर हेगल यांच्याबाबत समजून सांगताना जी राज्य कसं निर्माण झालं याबाबत आपण जी उदाहरणं बघितली होती, हरभऱ्याची बी आणि पेरू याचं, तर त्याचंच कंटिन्युएशन म्हणजे काय, थिसिस, अँटिथिसिस आणि सिंथेसिस म्हणजेच वाद, प्रतिवाद आणि त्यातून निर्माण होणारं शुद्ध रूप म्हणजेच संवाद. तर याचंच एक उदाहरण आपण द्विधा मनस्थितीच्या बाबतीत घेऊया की समजा आता आपल्याला, आणि ही एक एंडलेस प्रोसेस आहे, म्हणजे कंटिन्युएशनमध्ये होत राहते. समजा आता आपल्याला एखाद्या पिकनिकला जायचं आहे, तर पिकनिक करिता काही स्पॉट्स आहेत, त्यापैकी एक फिक्स होतंय महाबळेश्वर. आता महाबळेश्वर झालं वाद. महाबळेश्वर फिक्स झाल्यानंतर काय होईल की कोणीतरी नंतर पुढे येईल की अरे महाबळेश्वर काय, आपण एक काम करूया, आपण मुंबईचे कोणी असतील तर म्हणतील की आम्हाला यायला तिथे ट्रॅव्हलिंगला प्रॉब्लेम आहे, जरा वेळ जास्त जातो, त्यामुळे आपण जवळचंच एखादं ठिकाण लोणावळा घेऊया. तर लोणावळा आणि महाबळेश्वर, मग यापैकी काय निवडायचं, हा जर आपल्या मनातील संघर्ष चालू असेल तर ती झाली आपली द्विधा मनस्थिती की नेमकं यामधलं काय निवडायचं, कुठे काय सुखसुविधा कशा असतील, कुठे फिरायला जास्त चांगलं वाटेल. तर हा झाला म्हणजे महाबळेश्वर झाला आपला वाद, म्हणजेच चर्चा जे आपण करतोय ते, आणि लोणावळा झाला प्रतिवाद. आणि या वाद प्रतिवादामधून जर कुठलं तिसरंच ठिकाण जर ठरलं तर ते म्हणजेच संवाद. तर हे झालं द्वंद्व. आता डायलॅक्टिक मटेरियलिझम मध्ये हे आपण कसं मांडू शकतो की इम्प्लिमेंट हे कसं होऊ शकतं, तर कार्ल मार्क्स यांनी जे उदाहरण दिलेलं आहे ते म्हणजे एका चाकाचं उदाहरण त्यांनी दिलेलं होतं की समजा चाकाचा शोध जो लागला, तर सुरुवातीला दगडाची चाकं होती. दगडाची चाकांमुळे प्रॉब्लेम काय झाला की ती जर वरून फेकली किंवा खाली पडली
तर ती लगेच फुटायची. तर मग पुढे विकास हा होत गेला आणि त्या विकासातून मग लाकडी चाकाची निर्मिती झाली. लाकडी चाक आणि दगडाचं चाक या दोन चाकांमध्ये मग संघर्ष सुरू झाला की दोनपैकी चांगलं कुठलं, दोघांचे अवगुण आणि चांगले गुण म्हणजेच बेस्ट क्वालिटी आणि बॅड क्वालिटी यामध्ये मग दोन्ही चाकांमध्ये संघर्ष सुरू झाला. दोन्ही चाकं जर वरून फेकली किंवा पडली तर दोन्ही चाकं शक्यता आहे की ती तुटतील. तर त्यानंतर मग या दोन्ही याचा वाद प्रतिवाद होऊन संवाद जो पुढे आला ते म्हणजे लोखंडाचं चाक. मग पुढे काय झालं, लोखंडाचं चाक हे वापरायला फार जड जाऊ लागलं, त्याचं वजन जास्त होतं, प्रवासाचा वेळ वाढला. कारण जो दगडी चाक किंवा लाकडी चाक वापरून प्रवास जलदरित्या व्हायचा तो जरा मंदावला. तर त्यानंतर मग पर्याय पुढे आला तो म्हणजे रबरी चाक. मग लोखंडाचं चाक आणि रबरी चाक या दोनमध्ये संघर्ष सुरू झाला आणि या संघर्षातून निर्मिती झाली ती म्हणजेच एक ट्यूब असलेलं रबरी चाक. कारण रबरी चाकामधले पण काही दुर्गुण आहेत हे लक्षात आलं, लोखंडाच्या चाकातही दुर्गुण आहेत हे लक्षात आलं आणि यापुढेही हा संघर्ष कंटिन्यू चालू राहील. याला एंडलेस प्रोसेस असं म्हटलेलं आहे आणि कुठल्याही विकासाच्या प्रक्रियेमध्ये संघर्ष हा असतोच असं कार्ल मार्क्स यांचं मत आहे. वाद प्रतिवाद संवाद ही एंडलेस प्रक्रिया असल्याचं कार्ल मार्क्स असं मांडतात. त्यामध्ये आणखी एक उदाहरण आपण घेऊया की पाण्याचं तापमानासोबत किंवा आगीसोबत झालेला संघर्ष. पाणी वाद आहे आणि तापमान किंवा उष्णता, तापमानाच्या ऐवजी उष्णता हा एक शब्द योग्य वाटेल. पाणी आणि उष्णता, पाणी हे वाद आहे, उष्णता हे प्रतिवाद आहे. या दोघांचा संघर्ष झाला. या संघर्षातनं जे वाफ आहे ती वर गेली आणि जे काही अशुद्ध होतं रसायने वगैरे पाण्यात किंवा धुळीचे कण वगैरे जे काही होते ते खाली राहिले. वाफेच्या रूपात पाणी वर गेलं. म्हणजेच काय झालं तर संवाद निर्माण झाला, ती म्हणजेच वाफ. मग या वाफेचा पुन्हा संघर्ष झाला तो वरच्या ॲटमॉस्फिअर सोबत, तेथील धुळीकणांसोबत. ते धुळीकण, ते ॲटमॉस्फिअर गरम असेल तर त्या वाफेचं रूपांतर थेंबात होऊन ते परत पुन्हा एकदा खाली येईल. म्हणजेच त्यांचा संघर्ष आणि संवाद झालं पाणी थेंबाच्या रूपात जे खाली आलं. ते ॲटमॉस्फिअर जर थंड असेल तर काय होईल, त्या पाण्याचं रूपांतर, त्या वाफेचं रूपांतर बर्फात होईल आणि बर्फाच्या रूपात ते खाली येईल. हा झाला एक डायलॅक्टिकल मटेरियलिझम म्हणजे द्वंद्वात्मक भौतिक वाद. आता या द्वंद्वात्मक भौतिक वादाचे काही मुख्य नियम आहेत. त्यापैकी एक नियम म्हणजेच लॉ ऑफ युनिटी अँड अपोजिट स्ट्रगल. म्हणजे काय आहे की दोन गोष्टींमध्ये दोन परस्पर वस्तूंमध्ये किंवा गोष्टींमध्ये किंवा समाजामध्ये संघर्ष आहे पण सहकार्य पण आहे. कारण सहकार्याशिवाय म्हणजे परस्परांवरती दोन्ही अवलंबून आहेत. याचं उदाहरण देताना एक चुंबकाचं उदाहरण कार्ल मार्क्स यांनी दिलेलं आहे की गोल चुंबक आपण बघितलेलं असं असेल एखाद्या स्पीकरला आहे, ते जर मधून आपण असं अर्ध तोडलं आणि ते पुन्हा अर्ध तोडलेलंच तसं सेम जोडायचा प्रयत्न केला तर ते जोडणार नाही, ते एकामेकाला अट्रॅक्ट करणार नाही तर एकामेकाला दूर करण्याचा प्रयत्न करेल. तेच जर आपण अपोजिट साईडने जोडण्याचा प्रयत्न केला तर ते एकामेकाला अट्रॅक्ट करेल. आता हे इम्प्लिमेंट कसं होईल तर समाजामध्ये दोन वर्ग आहेत, एक वर्ग आहे मजुरांचा आणि एक वर्ग आहे भांडवलदारांचा. आता यांच्यामध्ये विरोध आहे कारण मजुरांचं शोषण केलं जातं, त्यामुळे मजूर हे विरोध करतात. तर कामगार विरोध करतात, परंतु समाजामध्ये जर कामगार नसतील तर भांडवलदार त्यांचा पैसा लावतील पण करणार काय, काय करू शकणार, काहीच नाही. किंवा समाजामध्ये जर भांडवलदार नसतील तर काय होईल की कामगारांना सुद्धा वस्तू आणि सेवा यांची आवश्यकता असते, त्या समाजामध्ये निर्माणच होणार नाही. तर हे परस्पर एकमेकांना सहकार्य सुद्धा आहे आणि विरोध पण आहे. याचा दुसरा नियम आहे तो म्हणजेच चेंजिंग क्वालिटी आणि क्वांटिटीचा. म्हणजेच पदार्थाची जर आपण क्वालिटी चेंज केली तर क्वांटिटी सुद्धा बदलते. याचं एक उदाहरण म्हणजेच एक ग्लास आहे पाण्याचा भरलेला आणि त्याची क्वालिटी काय आहे तर पाणी हे सॉफ्ट आहे आणि ओलसर आहे. त्याची जर आपण क्वालिटी चेंज करण्याचा प्रयत्न केला तर ते समजा त्याचं जर रूपांतर आपण बर्फात केलं आणि खूप थंड केलं तर त्याची क्वालिटी काय होईल, हार्ड होईल आणि
थंड होईल. पाणी ज्याचं बर्फात रूपांतर झाल्यानंतर ते हार्ड होईल आणि थंड होईल. आणि क्वांटिटी काय होईल, तर क्वांटिटी त्याची जर 1 ग्लास फुल भरून पाणी होतं तर जवळजवळ अर्धा ग्लास हा बर्फ होईल. म्हणजेच क्वालिटी बदलवली तर क्वांटिटी सुद्धा बदलते. याचा तिसरा नियम आहे लॉ ऑफ निगेटिव्ह निगेशन, म्हणजेच विरोधाचा विरोध. निगेशन या शब्दाचा उल्लेख सर्वप्रथम हेगल यांनी केला. ते म्हणजेच काय, तर नवीन विचार स्वीकारण्याकरिता आधी जुन्या विचारांचा त्याग करावा लागतो, त्याला नाकारावं लागतं. याचं उदाहरण जर आपण वस्तूच्या रूपात घेतलं तर आपल्याला जर नवीन मोबाईल घ्यायचा असेल तर जुन्या मोबाईलचा आधी त्याग करावा लागतो, जुना मोबाईल आधी नाकारावा लागतो. त्याचे पण काही कारण असतात. समजा आता एखादी जुनी टीव्ही आहे आपल्या घरी ब्लॅक अँड व्हाईट, ती आता नकोशी झालेली आहे, तर आपल्याला नवीन टीव्ही घ्यायची तर ती आपण नाकारतो. मग LCD टीव्ही आहे, LCDचे पण काही प्रॉब्लेम्स असतील समजा, त्यामध्ये त्यापेक्षा आपल्याला बेटर LED वाटत असेल तर LCD आपण नाकारतो. तसेच कार्ल मार्क्स म्हणतात की जुने विचार हे नवीन विचार स्वीकारण्याकरिता आधी जुने विचार हे नाकारावे लागतात. हे झाले 3 डायलेक्टिकल मटेरियलिझमचे मुख्य नियम. आता आपण बघूया हिस्टॉरिकल मटेरियलिझम काय आहे, म्हणजेच ऐतिहासिक भौतिकवाद. तर कार्ल मार्क्स म्हणतात की हा वर्ग संघर्ष जो आपण बघत आलेलो आहे, वस्तूंमधला जो संघर्ष बघत आलेला आहे दोन्हीचा, हा संघर्ष कुठल्याही समाजाच्या विकासाकरिता आवश्यकच आहे. हा संघर्ष झाला नाही तर विकास कदाचित होणार नाही. तर ऐतिहासिक मटेरियलिझम जो आहे त्यामध्ये त्यांनी काही स्टेजेस इतिहासाच्या सांगितलेल्या आहे. इतिहासाचं पूर्ण इंटरप्रिटेशन त्यांनी आर्थिकदृष्ट्या केलेलं आहे. तर हे सर्वात महत्त्वाचं आता आहे की कम्युनिझमची निर्मिती कशी होईल याबाबतच्या या 5 ते 6 काही स्टेजेस आहेत. तर त्यामध्ये सर्वात पहिली स्टेज म्हणजे आदिमयुग. कार्ल मार्क्स म्हणतात की आदिमयुगामध्ये मनुष्य जे आहे त्यांच्याकडे सर्व काही होतं, सर्व रिसोर्सेस सर्वांना समसमान होते. मनुष्य जंगलात राहायचा, फळे कंदमुळे त्यांना जेवढी आवश्यक आहे तेवढी ते घ्यायचे. परंतु हळूहळू काय झालं की माणसाच्या चेतना आणि बुद्धीचा विकास होत गेला आणि मग त्याला भविष्याबद्दलच्या सुरक्षिततेची चिंता वाटायला लागली. जर माझं पोट 4 केळ्यांनी हल्ल्यांनी भरत असेल तर मला भविष्याची चिंता वाटायला लागली आणि त्यामुळे मी काय करायला लागलो, तर मी 8 केळी घ्यायला लागलो. मग यामधून 2 वर्ग निर्माण झाले. एक म्हणजे एकाने हळूहळू मग त्या रिसोर्सेसवरती कब्जा करायला सुरुवात केली, तो झाला हॅवचा वर्ग. आणि काहींनी जो कब्जा करू शकले नाही तो झाला हॅव नॉटचा वर्ग. म्हणजे मी 8 केळी गोळा केली, मग मी हळूहळू जमीन गोळा केली, हळूहळू मी त्या रिसोर्सेसवरती कब्जा केला. तर आणि ज्यांनी नाही केला ते झाले हॅव नॉट. आणि ही स्टेज नंतर रूपांतरित झाली, ते युग झालं मग दासयुग. त्या दासयुगामध्ये ज्यांनी रिसोर्सेस गोळा केले ते झाले स्वामी आणि जे नाही करू शकले ते झाले दास. मग या दासांचं हळूहळू शोषण सुरू झालं. एका स्वामीकडे 30-30, 40-40 दास असायचे. मग या दासांचं शोषण इतक्या प्रमाणात झालं की त्या दासांनी त्यांच्या स्वामीविरुद्ध संघर्ष केला, क्रांती केली आणि त्या क्रांतीमध्ये अनेक स्वामींचा मृत्यू झाला. मग जे काही स्वामी उरले ते स्वामी पुन्हा दास प्रथेकडे वळण्याचा प्रयत्न त्यांनी केला नाही, कारण काय घडलेलं आहे हे त्यांना कळून चुकलं होतं. त्यानंतर जी स्वामी मृत्युमुखी पडल्यामुळे जी काही जमीन रिकामी झाली त्या जमिनीवरती मग राजाने कब्जा केला आणि हळूहळू जे कोणी दास उरले होते त्या जे कोणी स्वामी उरले होते त्या स्वामींना त्या जमिनी जहागिरी म्हणून दिल्या. मग ही स्टेज झाली एक तिसरी, ज्याला फ्युडल सोसायटी म्हणून असं म्हणतात. या जमिनी त्यांना दिल्यानंतर त्यांनी त्या जमिनीवरती शेती किंवा अन्य काही कामं करायला सुरुवात केली आणि त्यांना कामगार लागतच होते. तर दुसरा वर्ग सुद्धा मग समाजात पुन्हा निर्माण झाला, एक म्हणजे जमीनदार आणि दुसरे म्हणजे कामगार. मग यांच्यामध्ये हळूहळू काय झालं की या जमीनदारांना किंवा असं वाटलं की यामधून काही जास्त प्रॉफिट होत नाही आहे. कारण या स्टेजमध्ये असं व्हायचं की समजा एक चक्की आहे, त्या चक्कीने जर पीठ दळलं तर मॅन्युअल काम ते चालायचं. म्हणजेच जगाने जी पुढची स्टेज आहे यंत्रयुगात प्रवेश केला होता. तर मॅन्युअलमध्ये काय व्हायचं की एक चक्की फक्त एका घराला पुरेल एवढंच पीठ दळू शकत होती आणि हेच काम जर यंत्राने केलं तर यंत्र पूर्ण गावाला पीठ पुरवू शकेल एका दिवसात दळलेलं.
एवढं जलद काम त्या यंत्रामध्ये व्हायचं. तर मग काय केलं की या जमीनदारांनी हळूहळू त्यांची जी संपत्ती होती, त्यांचा जो पैसा होता, तो यंत्रांमध्ये गुंतवायला सुरुवात केली. आणि तेच मग चौथी पुढची स्टेज आली, ते म्हणजेच इंडस्ट्रियलायझेशन, औद्योगिकीकरण. मग अशा प्रकारे हळूहळू उद्योगांची निर्मिती झाली आणि जो दुसरा वर्ग उदयास आला तो म्हणजेच कामगार वर्ग, मजदूर वर्ग. आणि पहिला वर्ग जे 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 जमीनदार होते, ज्यांनी आपली संपत्ती यंत्रांमध्ये लावली आणि ती यंत्रे चालवण्याकरिता कामगार, मजदूर निर्माण झाले आणि हे झाले भांडवलदार. हळूहळू त्यांचा प्रॉफिट यंत्रांच्या माध्यमातून, यंत्र चालवण्याकरिता मजदूर होते, वाढत गेला आणि ते आणखी मोठे मोठे होत गेले. मग या इंडस्ट्रियलायझेशनमध्ये काय झालं तर हळूहळू भांडवलदार यांची संख्या वाढत गेली. मग कार्ल मार्क्स काय म्हणतात की भांडवलशाहीच जवळजवळ भांडवलशाहीला संपवू शकते. तर त्याचमुळे काय झालं की मोठे मोठे जे भांडवलदार होते त्यांनी छोट्या छोट्या भांडवलदारांच्या उद्योगांना विकत घेण्याचा प्रयत्न केला आणि बरेचसे विकत घेतले. मग ज्यांचे उद्योग विकले गेले ते कुठल्या वर्गात आले तर ते आले कामगारांच्या वर्गात, कारण ते झाले मग कामगार. मग यांनी कामगारांचं नेतृत्व केलं, कामगारांना योग्य दिशा दिली, संघर्षाकरिता प्रेरित केलं. कामगारांनी आपल्या भांडवलदारांविरुद्ध संघर्ष केला आणि या संघर्षातून मग बरेच भांडवलदार हे नाहीसे झाले आणि काही मोजकेच भांडवलदार मग उरले. मग ही स्टेज पोचली एक म्हणजे समाजवादामध्ये. या समाजवादाच्या प्रक्रियेमध्ये राज्य हे होतं, कारण आणखी काही जे उरलेले भांडवलदार आहे त्यांचे विचार त्यांना संपवायचं होतं आणि शोषण करणारे जे त्यांचे विचार आहे त्या विचारांना संपवायचं होतं. हे सर्व संपल्यानंतर कार्ल मार्क्स म्हणतात की मग राज्याची काही गरज अशी लागलीच नाही. मग ही सोसायटी झाली स्टेटलेस सोसायटी. ही स्टेटलेस सोसायटी निर्माण झाल्यानंतर पुढे काय होईल कार्ल मार्क्स म्हणतात की पुढे हे होईल की स्टेटलेस सोसायटी निर्माण झाल्यानंतर ची जी प्रक्रिया आहे ती प्रक्रिया होईल, तीच म्हणजेच कम्युनिझमची स्थापना. हा कम्युनिझम म्हणजे काय तर प्रत्येकाला इथे प्रोडक्शन हे करावं लागेल. भांडवलदार कोणीही उरलेले नसणार, वर्ग नसणार, कुठलेही दोन वर्गांमध्ये समाज हा विभाजित नसणार, एकच फक्त म्हणजे वर्गच नसणार. क्लासलेस आणि स्टेटलेस सोसायटी ही असणार. यामध्ये प्रत्येकाला प्रोडक्शन करावं लागेल आणि प्रत्येकाला जे वेतन दिलं जाईल ते तेवढं दिलं जाईल जेवढी त्याची गरज आहे. समजा कोणाची योग्यता आहे की डॉक्टर व्हावं तर त्याने डॉक्टरचं काम करावं, कोणाची योग्यता आहे त्याने शिक्षकाची तर त्याने शिक्षकाचं काम करावं, परंतु त्यांना गरज जेवढी आहे तेवढंच पेमेंट दिलं जाईल. समजा एखाद्या डॉक्टरचं जे कुटुंब आहे ते 4 लोकांचं आहे आणि शिक्षकाचं कुटुंब हे 10 लोकांचं आहे, तर शिक्षकाला डॉक्टरपेक्षा जास्त वेतन दिलं जाईल, कारण त्याची गरज ही डॉक्टरच्या कुटुंबाच्या गरजेपेक्षा जास्त आहे. अशा प्रकारे या सर्व स्टेज येऊन कम्युनिझमची स्थापना केली जाईल, असं कार्ल मार्क्स यांनी हिस्ट्रीचं इकॉनॉमिकली पूर्ण इंटरप्रिटेशन हे दिलेलं आहे. आता आपण बघूया द थेरी ऑफ क्लास स्ट्रगल. कार्ल मार्क्स म्हणतात की विकासाकरिता क्लास स्ट्रगल होणे हे गरजेचेच आहे. जे आपण चाकाच्या उदाहरणावरून बघितलेलंच आहे की स्ट्रगल होत गेला आणि विकासही त्या चाकाचा होतच गेला. कार्ल मार्क्स क्लास स्ट्रगल हा वाईट आहे असं कधीच म्हणत नाही, तर ऐतिहासिक ज्या त्यांनी स्टेजेस दिलेल्या आहेत तर त्या प्रत्येक स्टेजमध्ये क्लास स्ट्रगल हा आहेच. आणि क्लास स्ट्रगल हा उत्पादनाच्या बेसवरती, म्हणजेच जी उत्पादन प्रक्रिया आहे, जे त्यांनी हिस्ट्रीचं इंटरप्रिटेशन दिलेलं आहे की क्लास स्ट्रगल हा कसा होतो. आणि क्लास स्ट्रगल हा असणार कारण काय होतं की ते म्हणतात की एक विचार जोपर्यंत दुसऱ्या विचारांसोबत संघर्ष विचारांचा होणार नाही तोपर्यंत तिसरा विचार म्हणजे चांगला विचार निर्माण होणार नाही. त्यामुळे हा स्ट्रगल जोपर्यंत होणार नाही तोपर्यंत विकास हा होणार नाही असं ते म्हणतात. जसं की थिसिसचा
अँटिथिसिसशी झालेला संघर्ष आणि निर्मिती झाली सिंथेसिसची. म्हणजेच काय तर दोन याच्या संघर्षामधून तिसरं एक चांगलं रूप निर्माण होतं. म्हणजेच ते म्हणतात की प्रत्येक ॲक्शनचं हे रिॲक्शन असतं. जर तुम्ही जमिनीवर चेंडू आदळला तर तो वर हा जाणारच फोर्समुळे. तर म्हणूनच त्यांनी क्लास स्ट्रगलला एक विकासाचं माध्यम म्हणून मानलेलं आहे. क्लास स्ट्रगल हा वाईट असल्याचं ते मानत नाहीत. इतिहास भविष्यातही असेच कम्युनिझममध्ये होणार नाही, परंतु क्लास स्ट्रगल हे असणारच आणि दोन क्लास जिथे जिथे आहे तिथे तिथे स्ट्रगल होणारच. समाजवाद ही जी स्टेज येईल त्या स्टेजमध्ये जो क्लास स्ट्रगल होता तो वैचारिक जास्त असणार आहे आणि विचारांचा स्ट्रगल जास्त असणार आहे. ते म्हणजे असे विचार संपवणे जे शोषणावर आधारित आहेत आणि अशी सोसायटी निर्माण करणे जी क्लासलेस असेल आणि स्टेटलेस असेल. तर आता व्हॅल्यू कन्सेप्ट ऑफ सरप्लस व्हॅल्यू. सरप्लस म्हणजेच काय तर एक्स्ट्रा. हे इतकं इझी आहे, परंतु त्यापूर्वी आपल्याला दोन गोष्टी समजून घ्याव्या लागतील. एक म्हणजे यूज व्हॅल्यू आणि दुसरी म्हणजे एक्सचेंज व्हॅल्यू. यूज व्हॅल्यू म्हणजे काय आहे की जी एक गोष्ट खूप मौल्यवान आहे पण त्याकरिता आपल्याला कुठल्याही प्रकारचं मूल्य द्यावं लागत नाही. एक म्हणजे हवा आणि पाणी. या खूप म्हणजे याचं मूल्य आपण मोजत नाही, परंतु या अमूल्य आहे, बहुमूल्य आहे. या नसतील तर आपलं काहीच होऊ शकत नाही, आपण काहीच नाही. तर दुसरी म्हणजे एक्सचेंज व्हॅल्यू. एक्सचेंज व्हॅल्यू म्हणजे काय तर कुठल्या एका गोष्टीच्या बदल्यामध्ये आपल्याला दुसरी एखादी गोष्ट द्यावी लागणे. ही एक्सचेंज व्हॅल्यू जी आपण आधी बरेचदा अभ्यासलेली असेल की आणि आपल्याकडे आपण ही बघितलेली सुद्धा असेल की धान्य देऊन वेगवेगळ्या वस्तू घेणे किंवा कुठल्याही गोष्टीचा एक्सचेंज हा दुसऱ्या गोष्टीत करणे. एखादं उदाहरण समजा द्यायचं झालं तर इंडियन INRचं USD मध्ये रूपांतरण करणे म्हणजे USD डॉलरमध्ये रूपांतर करणे. तर एक्सचेंज व्हॅल्यूला काय असतं की एका वस्तूची किंवा सेवेची किंमत व्हॅल्यू ही दुसऱ्या वस्तूच्या किंवा सेवेच्या व्हॅल्यूपेक्षा ही जास्त असते. समजा आता USD डॉलर जो आहे त्याची व्हॅल्यू सध्या 75-76 इंडियन रुपीमध्ये आहे. तर एक USD डॉलर घेण्याकरिता आपल्याला 76 रुपये द्यावे लागतील. तसंच जर आपण दुसरं उदाहरण बघितलं, जर आपल्याला 1-2 ग्रॅम सोनं घ्यायचं असेल आणि त्याची जर एक्सचेंज व्हॅल्यू आपण लोखंडात द्यायची ठरवली तर लोखंड आपल्याला भरपूर द्यावं लागेल. 1 ट्रक 2 ट्रक काय जी काही व्हॅल्यू असेल ती द्यावी लागेल. तर ही झाली एक्सचेंज व्हॅल्यू. आणि सरप्लस व्हॅल्यू काय तर समजा कार्ल मार्क्स यांनी सरप्लस व्हॅल्यू हीच यामुळेच कामगारांचं सर्वाधिक शोषण होतं असं म्हटलेलं आहे. ही सरप्लस व्हॅल्यू म्हणजे काय तर एखादी गोष्ट जर ती 10 रुपयात निर्माण होत असेल आणि त्यावरती लेबर कॉस्ट हा 15 रुपये लागत असेल आणि ती गोष्ट भांडवलदार ही 20 रुपयाला विकतात, तर हे जे वरचे 5 रुपये आहे जे भांडवलदारांकडे जातात ही झाली सरप्लस व्हॅल्यू. आणि या सरप्लस व्हॅल्यूमुळेच कामगारांना भांडवलदार हे कामगारांचं फार मोठ्या प्रमाणावर शोषण करतात असं कार्ल मार्क्स यांचं मत आहे. एखादा मोबाईल जर आपण बघितला तर त्याचे जो रॉ मटेरियल आहे त्याच्याकरिता लागले समजा 1000 रुपये, त्याच्यावरती लेबर कॉस्ट लागली 1000 रुपये, त्याचा वरती आणखी काही जे सॉफ्टवेअर्स असतील त्याला लागले 1000 रुपये, असे झाले 3000 रुपये. मिसेलेनियस कॉस्ट लागलं आणखी 1000 रुपये, ट्रॅव्हलिंग कॉस्ट वगैरे आणखी लागली 1000 रुपये, असे झाले 5000 रुपये. परंतु तो मोबाईल जर 8000 रुपयात विकला तर ती झाली 3000 रुपये, ही झाली सरप्लस व्हॅल्यू. आणि या सरप्लस व्हॅल्यूमुळेच कामगारांचं भांडवलदार हे मोठ्या प्रमाणात शोषण करतात असं कार्ल मार्क्स यांचं मत होतं. तर अशा प्रकारे कार्ल मार्क्स यांच्यावरील दुसरा भाग हा पण एपिसोड फार मोठा झालेला आहे, त्यामुळे मी इथे संपवतो आहे. खूप खूप धन्यवाद. दर्जेदार साहित्याचा आणि कलाकृतींचा आस्वाद घेण्यासाठी जॉईन करा साहित्य उत्सव व्हॉट्सॲप किंवा टेलिग्राम ग्रुप. जॉईन करण्यासाठी संपर्क करा 98 81 60 20 25 या क्रमांकावर. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 9881 60 2025. साहित्य उत्सव हे YouTube चॅनल आजच सबस्क्राईब करा. साहित्य उत्सवच्या फेसबुक पेजला जरूर भेट द्या, कारण ज्ञान आणि मनोरंजन यांचं अतूट नातं म्हणजे साहित्य उत्सव.